हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? होप सो सगळे चांगले असाल. तर मी सुप्रिया, तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, मी आता बरेच असे ब्लॉग आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत की जर तुम्हाला कोणाला लक्झेंबर्गमध्ये जॉब करायचा असेल किंवा सर्च करत असाल तर कोणकोणते ऑफिशियल वेबसाईट्स आहेत आणि त्याचबरोबर स्किल्ड आणि नॉन स्किल्ड लोकांसाठी कोणते जॉब्स आहेत, इथे मिनिमम वेजेस किती आहेत, मंथली खर्च किती होतो, ह्याचं सगळं असं मी सेपरेट ब्लॉग बनवलेला आहे. त्याचबरोबर कंपनी तुम्हाला वर्क विजा कशी स्पॉन्सर करते, त्याची काय प्रोसेस असते, हे सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर मी इंस्टावरती पण सुद्धा शॉर्ट्स टाकत असते की जॉब रिलेटेड काय हे असं अपडेट वगैरे असले की. तर मला काही लोकांचे ना असे मेसेजेस यायला लागले आहेत की मॅम आम्हाला तिथे लक्झेंबर्गमध्ये ना नॉन स्किलमध्ये जॉब मिळालेले आहेत. तर कशामध्ये, तर कॅक्टसमध्ये, त्याचबरोबर हॉटेलमध्ये किचन हेल्पर म्हणून वगैरे असे जॉब मिळालेले आहेत. आणि जे लक्झेंबर्गमध्ये जे यूट्यूबर आहेत, जे खूप व्हायरल झालेले आहेत, त्या लोकांनी आमच्याकडून पैसे घेतलेले आहेत आणि आम्हाला जॉब देतो असे बोललेले आहेत. आणि त्यांना काहीतरी विजा वगैरे असे ऑफर लेटर पाठवलेले आहेत पैसे घेऊन. तर आम्हाला प्लीज सांगा, हे ओरिजिनल आहे का फेक आहे म्हणून. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो विजा किंवा ऑफर लेटर किती खरं आहे किंवा खूप खोटा आहे हे मी 100% शुअरली तुम्हाला सांगू शकत नाही. त्यामुळे तुम्ही काय करा माहिती आहे का, जे ऑफर लेटर आहे त्याच्यावरती कंपनीचा लोगो वगैरे आहे का बघा. त्याचबरोबर जे कंपनीचा त्याच्यावर मेल आय डी दिलेला आहे किंवा तुम्ही त्या कंपनीला डिरेक्टली मेल करून विचारू शकता की आम्हाला अशी जॉब ऑफर तुमच्या कंपनीकडून मिळालेली आहे, ऑफर लेटर मिळालेलं आहे आणि हे खरं आहे का, तुम्ही विचारू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जो विजा मिळाला आहे तो विजाच्या पोर्टलवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता की तो फेक आहे का ओरिजिनल आहे ते. कारण कसं होतं, तुम्ही पैसे भरताय लोकांना आणि तुम्हाला असे काहीतरी डॉक्युमेंट्स देतात ते फेक विजा, नंतर फेक ऑफर लेटर. कारण हे इझी आहे हो, म्हणजे फोटोकॉपी देणे खूप इझी झालेलं आहे. आजकाल कोणीही काय करू शकते, मग हे तर का करू शकणार नाहीत ना. कारण लाखाचा प्रश्न आहे, तुम्ही एवढे लाखो रुपये भरता, त्यांच्यासाठी फोटोकॉपी देणे का एवढी मोठी गोष्ट नाही आहे. त्यामुळे सगळं तुम्ही ऑनलाईन चेक करा, असं कोणालाही पैसे पे करत बसू नका. त्याचबरोबर आणखी मी तुम्हाला सांगितलं होतं की नॉन स्किल जर जॉब इथे जर तुम्हाला बघायचं असेल, ट्राय करायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला लँग्वेज लागतात. कारण इथे लोकल लँग्वेजला पहिल्यांदा बघितलं जातं. कारण कसं होतं, इथे तुम्ही समजा आता ग्रोसरी स्टोअरमध्ये काम करताय तर तिथे कशाला कोणी इंग्लिश बोलेल ना, त्यांच्याच लोकल लँग्वेजमध्ये बोलेल. मग त्या लँग्वेज कोणत्या, तर फ्रेंच, जर्मन, लक्झेंबर्गिश ह्या लँग्वेज इथं मॅन्डेटरी आहेत. आणि नॉन स्किलमध्ये तर लागतातच लागतात. एक वेळ स्किलमध्ये ठीक आहे, ऑप्शनल राहू शकतं, पण नॉन स्किलमध्ये तर ह्या लँग्वेज लागतात. मग तुम्हाला येतात का, मग तुम्ही कशावरती इथे जॉबला अप्लाय केलेला आहे, कशावरती तुम्हाला इथे हायर केलेलं आहे, हे एकदा चेक करत जावा. तर हे लोक जेव्हा तुम्हाला असे फेक ऑफर लेटर देतात, विजा देतात, हे तुम्हाला तोपर्यंत कधीच माहीत नसतं जोपर्यंत तुम्ही एअरपोर्टवरती जात नाही. एअरपोर्टवरती गेल्यावरती समजते की हा विजा फेक आहे, तुम्ही काही जाऊ शकत नाही, मग तिथून परत माघारी यायचं. सगळ्या होप्स आपल्याला संपलेल्या असतात आणि तुटून जातात सगळ्या. त्यामुळे काय असेल ते प्लीज चौकशी करा, लोकांना विचारा. आता मी म्हणू शकते काही एजन्सी असू शकतात, म्हणजे लिगली इथं काम करू शकत असतील लोकांच्या, पण त्यांना तुम्ही व्यवस्थित विचारा त्यांनी खरंच आधी कोणत्या बॅच वगैरे पाठवलेल्या आहेत का इथे. आणि जर असतील इथे कोणी पाठवलेला तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, व्हिडिओ कॉलवरती बोला की बाबा तुम्ही खरंच इथे गेलेला आहे का. आता तुम्ही म्हणसाला असं तर इझिली त्यांचासुद्धा एखादा माणूस इथे असू शकतो, तसं होऊ शकतं. त्यामुळे काय असेल ते मित्रांना वगैरे असं चौकशी करा. त्याचबरोबर कसं आहे ना, माझी एक फ्रेंड आहे, तिच्यासोबत हा स्कॅम होता राहिलेला आहे. आता ते मी तुम्हाला सांगते तिच्यासोबत स्कॅम कसा झालेला ते. तर माझी एक मैत्रीण आहे, तिने काय केलं होतं की तिलासुद्धा अशा बाहेरच्या कंट्रीमध्ये यायचं होतं, म्हणून तिनंसुद्धा एका एजन्सीमध्ये काहीतरी 2 लाख रुपये भरले होते. आणि त्यांनी आधी सांगितलं होतं की आम्हाला 2 दिवसात 2 लाख रुपये भरा, आम्ही तुम्हाला लगेच ऑफर लेटर हातात देतो म्हणून. तर त्यांनी ते 2 लाख भरले आणि त्यांना ऑफर लेटर भेटलं, लगेच भेटलं, न इंटरव्ह्यू काही न करता ऑफर लेटर भेटलं. त्याचबरोबर कसं झालं तिचं की जेव्हा तिला विजासाठी त्यांना अपॉइंटमेंट घेतली तर विजासुद्धा तिची विजा डेटसुद्धा अशी पोस्टपोन करायला लागली 1 महिन्याने 2 महिन्याने. मग तिला थोडासा डाऊट आला की काहीतरी इथं गोंधळ आहे म्हणून. मग तिने मला कॉन्टॅक्ट केला होता की मला प्लीज सांग म्हणून की हा विजा ओरिजिनल आहे का फेक आहे म्हणून. तर तिने तिच्या एका फ्रेंडचा विजा मला पाठवला होता, म्हणजे तिच्याच एजन्सीमध्ये, ज्या एजन्सीमधून ती अप्लाय करत होते त्याच एजन्सीमधील पहिल्या बॅचचा मुलाचा मला तो फोटो पाठवला विजाचा. तर आम्ही थोडासा व्हेरीफाय केला, मला सुद्धा डाऊट आलाच होता तो विजा फेक आहे म्हणून. त्यानंतर तिच्या भावाने सुद्धा त्याच्या भावाची सुद्धा इकडे बाहेर लक्झेंबर्गमध्ये, म्हणजे युरोपमध्ये काही कंट्रीमध्ये फ्रेंड्स आहेत, तर त्यांनासुद्धा व्हेरीफाय करायला सांगितलं.
तर ना विजा 100% तो खोटा निघाला. सिरियसली फोटोकॉपी होती, त्याच्यावर एवढ्या चुका होत्या ना की कोणीसुद्धा ओळखेल की तो विजा फेक आहे म्हणून. आम्हाला कसं वाटलं की बाबा आमच्याकडून काहीतरी चूक होऊ शकते, कारण आम्ही पण असे जास्त कंट्रीचे विजा बघितलेले नाहीत कसे असतात ते वगैरे. जो काही बघितला तो स्वतःचाच बघितलेला आहे. मग तिने काय केलं की तिचे ओळखीचे एक विजा ऑफिसमध्ये काम करणारे तिचे कोणी रिलेटिव्ह होते, तर त्यांना हा विजा तिने पाठवला. तर सरळ सरळ त्यांनी सांगितलं की हा स्कॅम आहे, हा विजा पूर्णपणे खोटा आहे, काही ओरिजिनल नाही आहे ह्याच्यामध्ये. मग तेव्हा तिला क्लिक झालं. त्यांनी मग त्या एजन्सीच्या पाठीमागे लागून त्यांचे पैसे काय आहेत ना ते काढले. आणि अजूनही सांगते की त्यांची पहिली बॅच अजूनही इथपर्यंत पोचलेली नाही आहे. त्यांनी फक्त त्यांच्या ग्रुपवरती म्हणजे त्यांच्या साईटवरती त्यांनी फक्त टाकलं की आमची पहिली बॅच सक्सेसफुल झालेली आहे, पण ती तर मुलं अजून घरीच बसलेली आहेत. तर ह्या अशा असतात एजन्सी. आणि त्याचबरोबर ती अजूनही अशी एक गोष्ट सांगत होती की काही मुलांनी ना लोन काढून 15-15 लाख 20-20 लाख त्या एजन्सीमध्ये भरलेले आहेत. मग तुम्ही विचार करा, एवढे 15-15 लाख त्या एजन्सीमध्ये भरायचे म्हणजे चेष्टा नाही आहे. त्याचबरोबर फॅमिली असताना असे पैसे पे करायचे. त्याचबरोबर लक्झेंबर्ग गव्हर्नमेंटने सुद्धा भरपूर लोकांना अलर्ट केलेला आहे की लक्झेंबर्ग मधील जॉबबद्दल ना भरपूर लोकांसोबत स्कॅम व्हायला लागले आहेत, पैसे गोळा करतात लोक. त्यामुळे तुम्ही अलर्ट राहा, अशा कोणत्याही लोकांना पैसे पे करू नका. आणि काही जरी जॉब वगैरे सर्च करायचा असेल तर तुम्ही ऑफिशियलच्या वेबसाईट आहेत त्याच्यावरती सर्च करा. आणि अजून एक मी सांगते की नॉन स्किल्ड लोकांसाठी जरा अवघड आहे इथे जॉब वगैरे मिळणं, कारण इथे कसं लँग्वेज हा मॅन्डेटरी आहे. तुम्हाला जर लँग्वेज येत असेल तर चान्सेस हा वाढवू शकतात वगैरे. आणि ती कंपनी जी आहे ती तुम्हाला वर्क विजा स्पॉन्सर करणार असेल तर तिचे कसं झालं, ती लवकरात लवकर अलर्ट झाले. त्यामुळे तिला पैसेसुद्धा तिनं मागून घेतले त्यांच्याकडून, कसे का होईना पण मागून घेतले. तर अशा बऱ्याच लोकांसोबत स्कॅम होतात. त्यामुळे बी अलर्ट, कोणी असं कोणाला पैसे पे करू नका. जे काय आहे ते ऑफिशियली सगळ्या गोष्टी करा. आणि एवढंच मला सांगायचं होतं. तर चला मग भेटू अशाच एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.